आणि मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। मनोज जरांगेंनी काल त्यांचे सहकारी आणि डॉक्टर या सगळ्यांच्या विनंतीवरनं स्वतःवरच्या उपचारांना होकार दिला। न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखीखाली त्यांना सलाईन लावलं गेलं। मनोज जरांगेंनी 10 फेब्रुवारीपासून आपलं उपोषण आंदोलन सुरू केलं। दरम्यान जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजानं आज चक्का जामची हाक दिली आहे। नांदेड, हिंगोली आणि परभणीसह विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं जाईल। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, सगळ्यात आधी मनोज जरांगेंच्या प्रकृतीत कशी सुधारणा पाहायला मिळते आणि आजच्या चक्का जाम आंदोलनाबद्दल काय माहिती मिळते? ज्ञानदा, खरं तर हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली आहे। सद्यस्थितीमध्ये अंतरवली सराटीमध्ये काहीसं 4 दिवसापासून मनोज जरांगे ज्या अवस्थेमध्ये होते ती अवस्था आता सुधारलेली पाहायला मिळत आहे। आज पहिल्यांदा ते स्वतःहून उठलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काल डॉक्टरांनी जे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत राजेंद्र पाटील त्यांच्या निगराणीखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर आणि अर्थात न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी होकार दिला आणि काल त्यांना सलाईन लावण्यात आलं। बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शन देखील त्यांना देण्यात आली आणि आज पहिल्यांदा ते अशा प्रकारे स्वतः उठून बसलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 4 दिवसापर्यंत प्रकृती खालवली होती मागच्या काही दिवसांमध्ये, त्यामुळे आंदोलक खूप आक्रमक झालेले होते। कुठेतरी सरकारी हस्तक्षेप तात्काळ व्हायला हवा अशी परिस्थिती झाली होती। अर्थात न्यायालयाने सुद्धा आदेश तशा प्रकारे दिले आणि काल सर्वांच्या आग्रहाने मनोज जरांगे यांनी उपचार घेतले। या क्षणाला आता मनोज जरांगे यांनी आज सांगितले की साधारण 1 वाजता आपण पत्रकार परिषदेमध्ये आपण आपली काही भूमिका, आपली काही मुद्दे मांडणार आहोत। काल एक सरकारचं शिष्टमंडळ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आलेलं होतं आणि मनोज जरांगे यांनी त्या जो मसुदा होता किंवा जी मागणी होती त्या संदर्भात कुठलीही स्पष्टता या शिष्टमंडळाकडून दिलेली नाही आहे। त्यामुळे साहजिकच एक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आपण उपोषणावरती ठाम आहोत अशीच भूमिका त्यांनी मांडली। अर्थात काल उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला। डॉक्टरांनी काही ब्लड सॅम्पल घेतलेले आहे, जसं CBC असेल, KFT, LFT ह्या इतर टेस्टेस असतात, त्या सर्वांचे रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढील औषधोपचार किंवा परिस्थिती नेमकी शारीरिक कशी आहे यावरती डॉक्टर ठरवणार आहेत। त्यानंतर पुढचे औषधोपचार देखील आपल्याला डॉक्टरांकडून सांगण्यात येणार आहेत। ज्ञानदा, धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।